तर राम राम मंडळी, मराठी ओमी ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या ब्लॉग मध्ये आपल्या घरी म्हणजे थोडस परवा बेंदूर येतोय, तर त्या बेंद्रामुळे घरी कापण्या करायच्या चाललेल्या, म्हणलं आज त्याचाच ब्लॉग घ्यावा। बैल म्हणजे शेतकऱ्याचा एक मित्रच। बैलाच्या मदतीमुळे शेतकरी हा रानात राबत असतो, शेतकऱ्याची कामं होत असतात। त्याच्यामुळे त्या बैलाचं काहीतरी मानधन म्हणून आपण त्याला थोडस एक वर्षभरात त्याचा आपण नैवेद्य वगैरे करून त्याला नैवेद्य दाखवतो आणि त्याला देवाप्रमाणे पूजतो। हिंदू धर्मातल्या रीतीप्रमाणे आपण प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागेवर देव मानत असतो आणि हिंदू धर्मात ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे। आणि इकडे घरात आतमध्ये आलो तर मम्मीच्या कापण्या करायच्या चाललेल्या, मग काय कापण्या करायचा व्हिडिओ चालू केला। इकडं आता बऱ्यापैकी कापण्या उरकत आलेल्या, हळूहळू तोडून बी बाजूला ठेवायला सुरुवात झालेली। कापण्या करताना मम्मीचा थोडासा व्हिडिओ घेतला। कापण्या करायला मम्मी काय काय लागतंय? करायला गुळ लागतो, चण्याचं पीठ लागतं, गव्हाचं पीठ लागतं। आणि त्याचं पिठाचं काय करून कसं कापण्या करतात? गुळाचं पाणी करायचं आणि चण्याचं पीठ, गव्हाचं पीठ परातीत तळून घ्यायचं आणि त्याच्यात चण्याचं पीठ टाकायचं आणि त्यात वेलची टाकायची, हळद टाकायची। आता हे असं कापून घेतल्यानंतर परत काय करायचं असतं? परत हे घ्यायचं ताटात आणि तळायला घ्यायचं। तळून झाले की झाले तयार। त्याच्यानंतर इकडे बाहेर आलो ना, आधी भाऊला म्हणलं दूध घेऊन येत, तर आधी भाऊ काही जातच नव्हतं। त्याच्यानंतर कसं तरी भावाला पाठवलं आणि माघारी आल्यानंतर म्हणलं आता तुम्हाला काल खरेदी केलेली बैल दाखवावी। त्याच्या आधीच एक बैल खरेदी करताना एक किस्सा झालेला, एक काका बैल विकायला आलेली आणि त्यांनी बैल विकताना गाणी म्हणत होती। त्याचा एक आपल्याकडे व्हिडिओ आहे, तो शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपण टाकणार आहे, तो पण एकदा चेक करा। चला तुम्हाला आता आमची बैल दाखवतो, गेली बैल आहे। इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, बाजूलाच आपली जी आता सध्या मॅच झालेली ना त्यात आपण ट्रॉफी जिंकलेली, मग ती ट्रॉफी होती तिथं बाजूला। आपण 5 बैल विकत घेतलेली व परवा दिवशी बहुतेक त्याचं पूजन करायचंय, त्याच्यासाठी आपण ती खरेदी केलीत। आणि तिथनं बाहेर आलो तर बाहेर येऊन भाऊ कापण्याच्या वाट बघत बसलेला, मग थोडस म्हणलं आता भावावर पण बोलावं। आधी भाऊ कापण्या खायचे का नाही? आधी पोटोबा मग विठोबा। अरे कापण्या खायच्या नादात पोटोबा विठोबा काय करतोयस? खायचे। आणि ती झालं का नाही तर म्हणलं आता आतमध्ये जाऊन बघूया की तळायला सुरुवात केली का नाही। मग काही थेट निघालो आत, तळायला सुरुवात केली का बघायला। तर इकडे तळायला सुरुवात झालेलीच, ते बघा कशात तळते ती। हळूहळू बघा त्याला छोटासा लाईट कलर यायला लागलाय, ते बघा। आणि अजून इकडे एवढ्या आपल्या कापण्या तळायच्या शिल्लक आहेत। पैकी अशा कापण्या खायला खूप भारी वाटतं। दिवाळीच्या तर वेळेस खतरनाक सगळंच पदार्थ तयार होतात, हे बेंद्राच्या मुळे आता यावेळेस कापण्या भेटतात। त्याच्यानंतर पटकन एक कापणी उचलली आणि आता म्हणलं याची टेस्ट कशी आहे बघावी, मग काय कापणी घेतली। कापणी एक नंबर झाली, टेस्ट तर एकदम खतरनाक होती। कापणीची तर चव एक नंबरच होती, त्यात काही विषयच नाही। तुमच्याही घरी अशीच मजा मस्ती आणि कापण्या बिकण्या असं तयार होत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये। आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, धन्यवाद।